6 महिनेही टिकणार नाही शिवसेना, असं तेव्हा बोललं जात होतं चेष्टेने. आणि मुंबई ठाण्याच्या पलीकडे ही शिवसेना जाणार नाही असे अंदाज ज्यांनी मांडले ते फोल ठरले. शिवसेनेनं मुंबई ठाणे महाराष्ट्र काबीज केला, दिल्लीपर्यंत पोहोचली आणि शिवसेनेनं 60 वर्षाची घोडदौड केली. कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रवासात चढ उतार येत असतात. प्रवाह कधी खळखळत जातो, कधी थांबतो, कधी संथ होतो. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुद्धा आम्ही अनेक चढ उतार पाहिले. बाळासाहेबांना सुद्धा अनेक धक्के पचवावे लागले. स्वकीयांकडून त्यांचा अनेकदा घात झाला, पाठीवर वार झाले. बाळासाहेब ठाकरे व्याकुळ होऊन कधीतरी म्हणायचे की माझ्या पाठीवर इतके वार झाले आहेत की आता वार झेलण्यासाठी माझ्या पाठीवर जागा उरलेली नाही. त्याच्यामुळे आज जे काय घडत आहे त्याचं आम्हाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. शिवसेना प्रमुख आम्हाला नेहमी एक उदाहरण द्यायचे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते करताना त्यांना सगळ्यात जास्त अडथळे आले ते स्वकीयांचे. शिवाजी महाराजांनी किमान 200 लढाया या स्वकीयांबरोबरच त्यांना लढाव्या लागल्या. तेव्हा कुठे त्यांना आपलं कार्य, आपला झेंडा फडकवता आला. आणि ते जीवन, तो संघर्ष शिवसेनेच्या वाट्याला आला. कारण शिवसेना हे छत्रपती शिवाजी महाराजांचंच कार्य पुढे नेते. त्याच्यामुळे सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, ब्रुटस, मीर जाफर हे आमच्या वाट्यालाही आले. आता 4 वर्षापूर्वी आमच्यामध्ये एक मीर जाफर निर्माण झाले किंवा ब्रुटस निर्माण झाले म्हणून ते शिवसेनेचं कार्य थांबलं नाही, ते चालूच राहील. आमदार आणि खासदार एवढ्यापुरतं शिवसेनेचं कार्य नाही. एक विराट संघटना बाळासाहेबांनी उभी केली आणि ती संघटना जमिनीवरची संघटना. मधमाशांना जसे तुम्ही किती मधमाशाची पोळी काढली तरी नवीन नवीन मधमाशांची पोळी आणि मुंग्यांची बारोळं निर्माणच होत असतात, तसं शिवसेनेचा आज हा 60वा वाढदिवस आहे. एका विशिष्ट वातावरणामध्ये हा वाढदिवस साजरा होतो आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेहमीप्रमाणे मार्गदर्शन करतील. इतर महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. त्याच्यामध्ये आम्ही ठरवल्याप्रमाणे सध्या महाराष्ट्रात गाजत असलेले कवी, दंगलकार म्हणून जे प्रसिद्ध आहेत कवी नितीन चंदनशिवे यांचा एक कार्यक्रम कवितांचा आहे. त्यानंतर तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले स्टँडअप कॉमेडियन म्हणून ज्यांचा आपण नेहमी उल्लेख करतो ते मंदार भिडे यांचा एक कार्यक्रम आहे आणि नेत्यांची भाषणं असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी जनता ही कालपासूनच मुंबईला यायला निघाली.